मग नसावी का श्रीमंती? मग सांगा तुम्ही, असावी का नसावी? मी तर काय सांगतो, संसारी असूनही मग श्रीमंत राहा तुम्ही, पण असून नसल्यासारखं राहा ना. श्रीमंती तुमची आहे का काय? श्रीमंती जे आहे आपलं आहे का? देह आपला नाही तर काय तुम्ही? मग तुम्ही देवदेव करायचं नेमकं काय करायचं? काय समजून घ्यायचंय ते तो वर्ग तर समजून घ्या ना. देवदेव करणं म्हणजे नेमकं काय? नाव हे ठेवलेलं असतं का काय असतं? नाव हे काय? नाव हे ठेवलेलं असतं आणि नाम हे काय म्हणतात? नाव आणि नाम एकच आहे. गरजण बाईला काय बहिणीला काय? बाईला काय बहीण म्हणतो? अहो नाम आणि नामामध्ये फरक आहे. नाव हे ठेवले उभं झाल्या बाळकाशी, नाव नाही तयापाशी, ठेवले नावाशी हो देत उठे. पण बाहेर म्हणा बरं तुम्ही, नाम आणि नाव एक आहे असं वेगळे, असं नाव आणि नाम वेगळे असं म्हणा बरं. ऐकते काय? ऐकतच नाही, ऐकायला काही माहितीच नाही तर. सांगा तुम्ही आता, पंढरपूरला देव समजून घेण्यासाठी जायचं का देव पाहायला जायचंय? आहे तर ते दुकान आहे समजून देण्याचे. पूर्वी होते, त्याला आता कुलप लागले, गंजलेत, राहिलंच नाही तिथं. बरं आता दोन गोष्टी अशा आहेत, प्रत्येक गोष्ट साधू संतांचे अभंग खरे तर खोटे? अभंग खरे आहेत ना. आता सांगा तुम्ही, तुम्हाला खरी कोणत्या पंढरपूरची गरज नाही? जाऊ नये असं नाही, आपण काय पाकिस्तान नाही आहेत. पूर्वी पंढरपूरला दुकानं होते. बी बाजूने केली नाही, पुन्हा जन्ममरण नाही. अग्निकुंडी म्हणजे घातली, ते अंकुर जशी देवी मुकली. कोणी आधी चालू आहे नाही, गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी, पण का सांगत नाही? देव एका ठिकाणी आहे का सर्व ठिकाणी भरलेला आहे? इथं आता तिथेच सांगितलं, अर्जुनाने कबुली दिलेली की तुमच्या कृपेने मला तो परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे हे कळलं. देव नाही तिथं जागा रे, पण हे कळलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जन्माला कोण येतं, मरतं कोण, हा माझा पूर्ण भ्रम गेला. आता सांगा तुम्ही, आता आपल्याला भ्रांती घालवायची का काय करायचंय? देवदेव करणं म्हणजे काय? बरं आता सांगा, ठीक जाऊ द्या, ते बाकीच्यांना माहिती आहे, तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. तुम्हाला आपल्याला माहिती आहे ना, अनुग्रह, प्रबोध, अवस्था, व्यवस्था, चित्त, शुद्ध सर्व माहीत झालंय ना. तरी मेळ बसला का? बसला असता इथे गर्दी मावली नसती. पण काय झालं सांगू, हलवायचं कुत्र आहे ना, वासावर मग्गम आहे, वासावर मग्गम. हलवायचं कुत्र जिलबी काढतो ना, आणि तुम्हाला जेवायला बसवायचं, त्यालाही बसवायचं लगेच. कोण जास्त काही? हलवायचं जास्त काही, आणि त्याच्या नाकात इतका तो वास झाला, त्याला ते गोड खाऊ सुद्धा वाटत नाही. मग तसं आम्ही आहे तिथं. आम्ही तुम्हाला लाख सांगत होतो हलवायसारखंच आमची परिस्थिती. निश्चित ज्ञान सांगूनच आम्ही हे झालो. आणि त्याचं कारण आहे, पूर्वी टीबी नावाचा रोग होता, आपला विषय झाला. टीबी नावाचा रोग होता, त्याच्यावर उपायच नव्हता. पण एक UP मध्ये एक दवाखाना होता, इथून तिथे गेले ते टीबीला पेशंटला घेऊन, आणि त्यांनी एक सांगितलं, उपाय आहे, टीबीवर उपाय आहे, पण एक गोष्ट अशी, हे 16 दिवसाचं औषध देतो तुम्हाला. हे किती? 16 दिवसाचं औषध देतो, आणि पण परत अजून यायचं तुम्हाला, परत तुम्हाला 16 दिवसाचं औषध. पण आता हे 16 दिवसाचं घेऊन गेले तुम्ही, कंप्लीट रोज घ्यायचं आहे औषध. एक दिवस जर काळा पडला तर परत 16 दिवस घ्यायचे. एक दिवस जर काळा पडला ना, परत 16 दिवस घ्यावं लागेल. असं का? एक दिवसामध्ये हे जे जंतू आहेत त्या टीबीचे इतके ऍक्टिव्ह होतात, इतके ऍक्टिव्ह होतात, म्हणजे परत तुम्हाला कुठून सुरुवातपासून ते औषध घ्यावं लागेल. मग आता इथे तो हा दृष्टांत का दिला तुम्हाला टीबीचा? विसरता हरी क्षण एक घडी, अंतरली जोडी लक्ष लाव. एक क्षण जर विसरलं तुम्ही तर गेलं.
आईने सांगितलं भाऊ हे 2 रुपये घे, 10 रुपये घे, दुकानावर जा आणि खसखस घेऊन ये म्हणे. काय खसखस. गेला तो, लक्षात राहावं म्हणून पाठ करत गेला. खसखस 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 आणि गटरेमध्ये पाय पडला. काही पसपस झाली तर पसपस. गेला तो दुकानात गेला, 10 रुपयाची काय द्या म्हणे. पसपस काय द्या. काय विसरून गेला. विसर तो पण हे येडा नीट विचारली पसपस नाही म्हणे. घरी आला आई, तो म्हणतो पसपस नाही दुकानात. ती म्हणे मेल्या मोठ्या तुला मी खसखस सांगितली होती आणि डोक्यात काय घेतलं म्हणे तू हे पसपस. नाही म्हणे इकडे गेलो आणि त्या गटरात पाय पडला म्हणजे खसखस विसरून पसपस लक्षात राहिलं. आता त्या गलीत जातच नाही म्हणे. दुसऱ्या गलीत जातो. दुसऱ्या गलीत गेला पण पाठ करत गेला तो. खसखस खसखस खसखस. चावडी होती ग्रामपंचायत आणि तिथं बरीच गर्दी होती आणि तिथं खचखच चालू होती. हा म्हणजे अरे काय खचखच लावली आणि त्या खचखचीमध्ये त्याचा तो विसरून गेला ते आणि खचखचून डोक्यात आहे. खचखच गेला दुकानात 10 रुपये घ्या आणि खचखच घ्या. येड्या नीट विचारली. परत आला घरी. आई तो म्हणतो खचखच नाही अशी वाजवली नाही तशीच वाजवायला पाहिजे तुम्हाला. अरे विसरता हरी क्षण एक घडी, एका क्षणात विसरला का तो. आणि आपलं सुद्धा काय म्हणून डोक्यातच नाही. हे सर्व तुम्ही आपण सांगा हे जग जे निर्माण केलेले भगवंताने केलं का तुम्ही. आणि हे सर्व जे काही करतोय भगवंत करतोय का तुम्ही आपण करतोय. आणि प्रमाणे पाठ आहे ना चाले हे सर्व क्रिया कोणामुळे करतात. पण तुम्ही काय करता एक जण बोळ्यावर बसला आणि वजवतं त्याच्याकडे. त्याला असं वाटलं मुखचित्र घे आणि माझं वजन आणि परत अजून कोणाचं वजन. तो बोजा जो होता ना कठोळ त्याचं वजन डबल वजन मुख्य जीवाचं म्हणे. आणि आपण जीवर जीवड कर पाहिजे म्हणे. आपण त्याने वज घेतून डोक्यावर घेतलं चालू गोड्यावर. लोक म्हणजे काय पुढे घ्यायला पाहिजे डोक्यावर खबर घेतलं. एक हात असा एक हात वजाला अवघडला असेल का नाही. ते म्हणे भाऊ अरे तुझा हात अवघडला असेल ना एक हात असा एक हात असा. ते म्हणे बदलून घेतो म्हणे. हात दुखायला लागला का पण म्हणे एवढं कुठाना काबर करतो असं. पुढे घेन ते वज. ते म्हणे तुम्हाला कळतं काही. अरे जीव ओळखायचं म्हणे. मुखचित्र बोला ओझ नको व्हायला. ओझ नाही होणार का म्हणे. सांगा तुम्ही तशी आपली गमत नाही. कल्पनेच मला हे भेटलं का सुख होईल. गाडी घेतली सुख होईल. घोडं घेतलं सुख होईल. लग्न झाला सुख होईल. हा नातू झाला सुख होईल. सुख हा शब्द नाही संसारामध्ये. संसारामध्ये सुख हा शब्द नाहीये. मग सुख कुठे आहे. मग सुख वसे एके ठाई संतांनी. संत म्हणजे काय गणगोळे उघडणारे कीर्तन करणारे प्रवचन लई फुगले महाराज लोक. हो आता महाराज संतपती महाराजांना आहे का. पण आता हे सुद्धा सांगणं चुकीचं आहे. असं सांगितलं का हा माणूस गुरु नाहीये. माणूस गुरु तुम्हाला त्याचे दृष्टांत सांगितलं ना. वांग जर घ्यायला गेलं तुम्ही देठ खाता का. मग त्याला सांगा ना देठ काढून वांगे द्या असं. तू मग तुझ्या बापाने घेतले होते का. हा मग सांगा तुम्ही आता गुरुशिवाय ज्ञान मिळेल का तुम्हाला. मग हे कोणासंबंधी बोलतोय आम्ही. कोणासंबंधी बोलतोय. संत ही पदवी ज्ञानाला आहे. तुम्हाला जे तुम्ही पास झाले ज्ञानामुळे पास झाले का गुरुजीमुळे पास झाले. ज्ञान प्राप्त करून घेतलं ना. आता आमच्याकडनं तुम्ही काय प्राप्त करून घ्यायला पाहिजे. मग ज्ञान म्हणजे नेमकं काय. पाहावे आपण अशी आपण या नाव ज्ञान. मग तुम्ही देह का आत्मा आहे. हा जीव ब्रह्माचा ऐक्य आहे का काय. पण भ्रम कोणाला झाला. जीवाला भ्रम झाला. बारीक विचार करा. ते परमार्थाला सोपं आहे.
तुम्ही चुलीमध्ये जर धूर झाला, चुलीमध्ये जर धूर झाला तर काय करता? हा? आता तर गॅस आल्यामुळे तो काय झाला, आता पोरी नाही माहितीच राहणार नाही, ते म्हणतात धूर असतो धूर. धूर काय मग ते काय कशाने काय करता तुम्ही? ते धूर फुकणीने ना? बरं जोरात फुकता का वरवर फुकता? जोरात फुकतो, जोरात फुकतो आपण जोरात. मग फुकल्यावर जाड होतो. जाड होणं तर एवढी सांगा तुम्ही, एवढा घरामध्ये धूर माणसं बसलेले, ते माणसं म्हणाले अरे फुक रे बाई फुक फुक. इथं माणसं बसलेले, डोळ्याला हे व्हायला लागलं ते व्हायला लागलं. मग फुकल्याबरोबर काय झालं? जाड झाला. जाड झाल्याबरोबर काय झालं? बसावं वाटलं त्या घरात. जाड होता तोपर्यंत बस वाटत नव्हतं, त्या धुरामुळे घरात बस वाटत नव्हतं. पण जाड झाला, धूर गेला, मग काय झालं? मग निश्चिंत झाला का नाही? बसणारे जे होते त्या घरामध्ये हे बसणारे काय झाले? निश्चिंत झाले. आणि आपण इथे तिथं म्हणतो आता निश्चिंतीने पावलो कुठली धावा गेली का तृष्णा. सांगू तुम्हाला, तुमच्या काहीही जे काम केलं तुम्ही, या भगवंतच करतोय. करता करत सर्व काम मला सांगा, तुम्ही सर्व काम भगवंत करतोय. फक्त तुम्ही तुमची इच्छा बाजूला ठेवा. काय करा? इच्छा बाजूला. इच्छा मुरलीचं पाहू नका, पळाला नका. इच्छेनेच म्हणतो आपण, मी हे केलं, मी ते केलं, ते केलं, मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून मी हे केलं, ते केलं. अहो निमित्ताचा धनी केला असे प्राणी. अहो त्याचं झाडाचं पान आलं ते त्याच्याशिवाय. मग तुम्ही म्हणतात म्हणजे हे चोऱ्या करतात, अमुक करतात, हे देव करतो का? वास्तविक पाहता दोन गोष्टी आहेत. स्टोअर पूर्वी बाया जळायच्या, अशा बातम्या यायच्या, टोवाचा भडका झाला आणि बाई मेली, टोवाचा भडका झाला आणि बाई मेली. भाजून टोवाचा भडका झाला, काय झालं? भाजून. आता कशाने भाजली जाते बाई? बाई भाजली कशाने गेली? अग्नीने ना. मग अग्नीने मारलं का तिच्या चुकीमुळे मेली? चुकीमुळे ना. आता जे आत्महत्या करताय, देव आत्महत्या करायला लावतो का? तुम्ही विचार केला म्हणून ना. विचार केला म्हणून प्रवृत्त झाले तुम्ही ते काम करायला. वाईट कर्म करायला सुद्धा अगोदर इच्छा निर्माण होते ना. वाईट कर्म करायला सुद्धा अगोदर काय तयार होते? इच्छा तयार होते. आणि इथे काय साधू सुद्धा काय सांगतात? काय? जवळी हरीचे चरण आणि देतो नारायण सर्व तुझं. मग आता आपण इच्छा नारायणाचे करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? हा, इच्छा मुलीचं पाहू नका, पळाला नरकाद्वारी. मग सांगा तुम्ही आपण सुद्धा जे मंडळी आहे ना, दोन मार्ग आपण, एक स्वर्ग मार्ग आणि एक मुक्तीचा मार्ग. जे देवदेव करते ते नरकाच्या मार्गात जातात. काय? आणि जे देवाची ओळख न करतात ते स्वर्ग लोकाला जातात. काय? आणि ज्याला अहम परमेश्वर बोध भेटलेला आहे ते मुक्त होतात. पण साधू संत सांगतात आम्हाला स्वर्ग नको, आम्हाला मुक्ती नको. मग आता लोक आपल्या काबर येत नाही, त्यांना आम्ही मुक्त झालो. काय झालो? आता ही कल्पना करून घेतली, मुक्त झालो तर खरंच मुक्त झाले. हा, मग दोन गोष्टी याच्यामध्ये बघा तुम्ही. आपण आपला मार्ग कोणता आहे ते माहीत पाहिजे ना. हा, ड्रायव्हर जरी चुकला, शेजारी जो बसलेला त्याला माहित पाहिजे का नको? मार्ग चुकला, बोट ड्रायव्हर मार्ग चुकला, हे कोणाला कळायला पाहिजे? शेजारी बसणारा कळा. मग आता तुम्ही आपण आहे, तुम्ही आता सांगा देवदेव करतात म्हणजे तुम्ही आता तुमचा मुक्तीचा मार्ग आहे का स्वर्ग मार्ग आहे का भक्ती मार्ग आहे? काहीच माहिती नाही. कोणता मार्ग आहे आपला? आणि भक्ती मार्ग जर राहिला असता मग एवढे लोक आले असते. अरे भक्ती प्रेम सुख नेणवे अधिक वाचिक पंडित हे ज्ञानामध्येच गेले. मी ब्रह्म आहे. लोखंडाची बेडी भरी, एक वेळे ते गंजून तुटून जाईल, पण हे सोन्यात तुटेल का? मी ब्रह्म आहे. किती ताट आहे लोकांना आपल्या. भक्ती करता का? जोपर्यंत भक्ती करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. मुक्तीमध्ये सुख आहे का? आपल्या लोकांना विचार बघा तुम्ही, ज्यांना हा बोध 10-15 वर्षापासून मिळालेला आहे. मार्ग खोटा म्हणत नाही, ते आपला मार्ग 100% खरा म्हणतात.
पण सुख आहे का? का बरं सुख नाही? बुंदी तुम्ही पाकातून काढली, याच्यातून तेलातून काढली आणि वाळवली, ती बुंदी गोड लागेल का? पाकातून काढून आपल्या तेलातून काढून पाकात टाकून मग वाळवली ती गोड लागेल. कोणती गोड लागेल? आता आपलं असंच झालं, तेलातून काढली मी ब्रह्म आहे कळ काय चव बी लागणार नाही. हा ती भक्तीमध्ये म्हणजे ती कशात टाकायला पाहिजे? परत पाकात टाकायला पाहिजे. म्हणजे त्याचं परत तुम्हाला भक्ती करता यायला पाहिजे. तू देव मी भक्त ऐसे करी. तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. मी जे जे काही करतो त्याला स्फुरण देणारा भगवंत माझ्या बरोबर आहे. सर्व आता हे कीर्तन प्रवचन तुम्ही ऐकतायत, मी सांगतोय हे कोणामुळे सांगतोय? हा पुत्र ना पुत्र जर मालक बरोबर असेल ना, बाबा ऐसा बेस्ट शेती अति शेपटाची वर करून जर असा भुगतो तो का बरं भुगतो तो? हा मालक बरोबर आहे, मालक बरोबर आहे म्हणून काय करतो तो? हा मग तुम्ही आपलं का आतून का बरं उत्साह निर्माण होत नाही? मालकच माहिती नाही. नुसतं कुंकू लावून फिरतायत मंगळसूत्र. त्या शिर्डीला कोणी बी मंगळसूत्र घालतात, बाजावर मंगळसूत्र घालतात. काय घालतात? बाजावर मंगळसूत्र घालतात, कुंकू बी लावतात. तसे तर नाही आपली गत. विचारतो बघा मनाला. हा हा अरे आप डुबे तो डुबे. हा 4 पड़े 6 पड़े 8 रखे मुख बाट, ब्रह्म ज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े भाट. हा बऱ्याच लोकांना मी सांगतो, मला मन ग्वाही देतंय पण नाक गेर चालतील, भांडे कोणी घासायचे? हा भांडे कोणी कबलत नाही. आणि मी ते विचार करतो, अर्जुनाने एवढे प्रश्न विचारले तर मी तर माझं भाग्य समजतो. मी जेवढ्यांना माळ घातली त्या अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते एक बी विचारत नाही प्रश्न मला. हो भगवंताला पेक्षा मला जास्त चांगले माणसं भेटले, चांगले भेटले. हा एक प्रश्न विचारत नाही, कारण अर्जुन येडा होता. एकही प्रश्न नाही. काय मला मी पण विचार करतो, एकही प्रश्न विचारत नाही. प्रवचनाची गरज नाही. जर तुम्ही प्रश्न विचारले ना, प्रवचन करायची गरजच नाही. याचा एक प्रश्न विचारला त्याला उत्तर दे, पण दुसरा प्रश्न आणि त्याच्यात आपला खरा मेळ बसून जाईल. त्याचे प्रश्न विचार सांगा तुम्ही. पूर्वी विहिरीमध्ये जर बादली पडली तर कशाने काढत होते? गळ होता. पण त्याला काटे होते का नाही? आपल्या बोलायला बी काटे आहेत का नाही? हा असं वाटलं तिकडे का बोलायचं? हा परत ते अशी टाकल्यावर बादली निघायची का? काय करतो? फिरावं लागत होतं, फिरावं. आता तर काय डायरेक्ट नळ आले त्यामुळे आता काही राहिलंच नाही. तोही प्रश्न राहिला नाही आता. मग सांगा तुम्ही आता बारीक विचार करा, काय विचार करा. मग हा एक काही मेळ बसेल का? हा एक पान आला बता फार सोपा प्रश्न आहे. मग आता सांगा तुम्ही आता मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा आधी जेवढे प्रबोध दिलेली मंडळी आहे ना, यांनी फार महत्वाचा विचार लक्षात घ्यायला पाहिजे. प्रबोध तुम्हाला का दिलेला आहे त्याचं बी कारण माहीत पाहिजे. अनुग्रह का दिला त्याचे बी कारण माहीत पाहिजे. अनुग्रह का दिला? तुम्ही पिठाची भाकरी करता का कशाच्या करता? बिगर पाण्याचं का पाणी टाकून? अजून म्हणजे पीठ पण पाहिजे, पाणी पण पाहिजे आणि अजून काय पाहिजे? अग्नी. काय? हो काय पाहिजे? हो मग सांगा. अन्न धान्य अग्नी पाणी घडे पाक एका वेळी एक काम नाही. या तिघांपैकी एक जरी नसेल तरी भाकर होणार नाही. होणार कसं काय होईल? पीठ आहे, अग्नी आहे, पाणी नाही, होईल का भाकर? नाही होणार. कुठलेही एकच सांगा, तिघापैकी एक जर नसेल तरी होणार नाही. तसं इथं सुद्धा सांगणारा, ऐकणारा आणि काय सांगितलं ते या तिघांचा काय व्हायला पाहिजे? म्हणून श्रोता आणि वक्ता याचं काय व्हायला पाहिजे? ऐक्य व्हायला पाहिजे. सांगणारा ऐकला सर्वांमध्ये हे जर समजलं तर बरं. आता सांगा तर मी तुम्हाला सांगत होतो, मग अनुग्रह कशासाठी आहे? प्रबोध कशासाठी आहे?
अनुग्रह काय? चित्तशुद्धी करण्यासाठी. अनुग्रह कायसाठी? चित्तशुद्धी. बरं आता सांग, मशागत चांगली व्हायला पाहिजे का बरोबर व्हायला पाहिजे? हा, पीठ पीठ जे आता जुन्या बाया भाकरी करतात ना, आता काय, आता तर पोरींचं काय नाही, हे जे नाही हे असं का मळतात ते याला लागून. बघा आताच्या पोरींच्या भाकरी पाहून, मी आता आमची वरची मुलगी आहे ना, तिची भाकर आमच्या घरच्यांची भाकर, मला मुलीच्या हातची भाकर. हा, पटू ना पटू ते एकजीव करत नाही ना लई इथून. पुरीच्या बायाच्या बघा ती भाकरी, आणि ते बी तावाभर राहायच्या आणि आता फुगायच्या. हा, आता यांचे पोळ्या सुद्धा कच्च्या पोळ्या, हो कच्च्या पोळ्या, पूर्ण भाजलेल्या नसतात. भाकरी सुद्धा पूर्ण भाजलेल्या नसतात. पोपळा येत असेल पण ते कच्च्या असतात. हे कशासाठी सांगतो मी, हे उदाहरण काय, हे कशासाठी? अनुग्रह हा कसा पाहिजे? जसं तुम्ही पीठ मळतात ना, अवस्था चांगली व्हायला पाहिजे का वरवर व्हायला पाहिजे? काय मग चांगली अवस्था व्हायला पाहिजे. काही चित्त पूर्ण शुद्ध व्हायला पाहिजे. आणि चित्त शुद्ध झाल्यानं तुम्हाला जो प्रभू दिलेला आहे ते कशासाठी दिलेलं आहे? ते सुद्धा साधनच आहे. अनुग्रहाचं नाम सुद्धा साधनच आहे. प्रबोधाचं सुद्धा साधनच आहे. कुठपर्यंत जायला? देवापर्यंत जायला. कारण देवाला काय आहे? नाव नाही आहे. देवा नाही नाव, देवा नाही गाव. आता मी शब्द बोलतोय, हे दिसतात काय ऐकू येत आहे? मग व्यक्त आहे का अव्यक्त आहे? शब्द अव्यक्त आहे ना, मग देव कसा आहे? हो, मग आता सांगा तुम्ही, आता बारकाने विचार जर केला, हे समजून घेण्यासाठी प्रबोधाचं अनुग्रहाचं काम झालं, हे जगाला बी कळलं. ज्याला अवस्था झाली ना, हो झाली यांची अवस्था, हो झाली यांची अवस्था, म्हणजे दुसऱ्याला कळतं. पण प्रबोध कशासाठी? प्रबोध कशासाठी? कोणाला स्थिर करायचं? तो कोण? जीव. मला काहीच नाही ना, काहीच नाही. किती ज्ञान सांगा तुम्ही. जर समजा जर मी हे सांगतो, मला मामाने मला सांगितलं, तू शेतात चालला ना, जाता जाता काय शाळेत चाललो होतो, शेतातून जावं लागत होतं, तर बैल जागा बदलून द्या म्हणे. रानात शेतकरीच आपण काय करतात? खुटी ठोकतात आणि त्याला जागा बदलायची होती. म्हणजे ती खुटी उपटून काय करायला पाहिजे होती? मी गेलो, उपटली, दुसरीकडे ठोकली, आणि दोर होता तो कासरा, अर्धा कासरा असा गुंडाळून दिला. कमी गुंडाळला का? किती? अर्धा. गेलो, तो जागेवर राहील का बैल? काय करेल तो बैल? जागेवर राहील. पण अर्धा कासरा हे केलं, गुंडाळला होता ना, पण गाठ मारली होती का? मग काय त्याला एवढा गुंडाळून काय उपयोग आहे? ना आयुष्यभर देव देव करतायत ना. हा, ती गाठ जी आहे ना, ती गाठ महत्वाची. गाठच मारले नाही. काय मारले नाही? मग आता सांगा तुम्ही, प्रबोध कशासाठी? किती वर्ष झाले विचारलं बी नाही. कशासाठी येतो? स्थिर व्हायला म्हणे, स्थिर व्हायला. आणि तो अस्थिर आहे का? अस्थिर आहे. अरे बाबा, तुमच्या डोक्यामध्ये जे मी देह, मी करता, मी भोगता, मी सुखी असं फिट्ट झालं होतं. तुम्ही काय समजून घेता? अज्ञानाने. कशाने? प्रभू जे ज्ञान दिलं हे का काय आहे तुम्हाला? ज्ञान काय आहे तुम्हाला? पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान ना, पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. मग आता सांगा तुम्ही, ज्ञान म्हणजे नेमकं काय? तुम्हाला काय जो बोध दिला, मी ब्रह्म आहे, तो परमात्मा मी आहे, तो आत्मा मी आहे, असा प्रबोध म्हणतो ना. तो आत्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे, मी आहे म्हणजे कशासाठी? ती कल्पना जाण्यासाठी ना. कोणती कल्पना? मी देह ही भ्रांती जाण्यासाठी आहे ना. मग भ्रांती गेली का नाही गेली? इथे म्हणतात ना, भ्रांती समूळ गेली. कोणी म्हणावं? ज्याची गेली त्यांनी म्हणावं का कोणी म्हणावं? हा, भ्रांती समूळ गेली, दिसू लागली. आणि पुढे नाचत प्रेमा छंद चालू लागलो. आता हे पाठ झालं का वाट माहीत झाली? पाठ झाली ना. बरं, हा विचार जो आत करायचा आहे का बाहेर करायचा आहे? आत झाली मात विश्वात सर्वा ठाई,
मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभवाला येईल. मग आता सांगा तुम्ही, आता समजून घेणं एवढं काही अवघड? लय भाग्यवान आहेत आपण. फक्त ती मुलगडा करून घेत नाही. गोविंद झाला ना, गोविंद चिंतनाले लोक बसतात म्हणजे मन मन आवरायचं आहे. मन कोणाच्या बाबाला आवडलं नाही. आणि कोणी सांगितलं बावड्याने तुम्हाला मन आवरायला? मन आवरायला सांगितलं कोणी? आवरेल का मन? कोणाचं आवरत नाही. डोळे झाकले का हैदरदुल्ला लगेच गोविंदा होतो. असं कसं सांगितलं? स्थिरावले म्हणायला लागली शिवली. कोणाला? हे कोणाला सांगितलं? कधी कधी कधी? बरोबर आहे प्रमाण. बोल ना तू. त्याच्या अगोदर कधी? हे कधी? अरे खिचडी करून टाकली सर्वी खिचडी. सांगा फोडणी तुम्ही कधी द्यायची? फोडणी तुम्ही देतात. नाही भाजी टाकायची, पाणी टाकायचं, नंतर फोडणी द्यायची. चालेल का? म्हणजे काय सांगतो तुम्हाला, यांचा गोड काय आहे? मग खिचडी करून टाकली ना. क्रमाक्रमाने प्रश्न बघा. मला काय म्हणायचे, गणित सोडायचे आपण जे शिकले असेल. डायरेक्ट उत्तर लिहिलेलं त्याला मार्क द्यायचे का क्रमाक्रमाने सोडले त्याला मार्क द्यायचे? त्यांनी जे सोडलेले स्टेप बाय स्टेप उत्तर डायरेक्ट लिहिलं असतं तर मग तसं चालू लिहित सुद्धा. मग आता सुख जर नसेल तुम्हाला तर अगोदर भ्रम जायला पाहिजे देहाचा. या देहाचा भ्रम अगोदर जायला पाहिजे. या देहाच्या बांधवडी न पडजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडजे. सुखे सुखरूपा घडी माझी अंगा. मग देहापासून वेगळं व्हायला नको. नुसतं वेगळं नाही का? बरं नुसतं सांगून चाल ना. इथं खरं इथं नित्य पाहिजे इथला. विसर पडाला निशेष आणि अंगी ब्रह्मरस रसावला. केव्हा? तुकाराम महाराज सांगतात, देवा आता आईसा करी उपकार देहाचा विसर. देहाचा विसर पडायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देहाचा विसर पडायला. देहाचा विसर पडणं म्हणजे काय? शुद्धीतून जाणं. देहाचा विसर पडणं म्हणजे शुद्धीतून झालं का? सांगा तुमच्याकडे आवडता पाहुणा येऊ द्या किंवा नावडता येऊ द्या. आवडता आला तुम्ही त्याचं कौतुक करता आणि नावडता आला त्याला काय तुम्ही हाकलून लावता का? काय करता तुम्ही त्याला? दाखवता का तुम्ही त्याला? पाणी घ्या, चहा द्या, बसा, जाऊ नका, अमुक करा नमुक करा टमुक करा. पण मनामध्ये काय? हे सर्व अंदर की बात आहे ना. परमार्थ सर्व काय ओळखू का बरं येते? त्यावेळेला तुकाराम महाराज ओळखू आले नाही, ज्ञानेश्वर महाराज ओळखू आले. आता तरी ओळखू येतील का? ओळखू येतील बाहेरून? नाही ना. या सर्व विषय आत सोडायचे आहे. आणि तिथं जर सुटत नसेल त्याला अनुसंधान लावायला पाहिजे. केव्हा अनुसंधान लावायचं? दूर झाला तेव्हा फुकायचं का जाड असताना फुकायचं? मग तुम्हाला जो प्रभू दिलाय तो कधी कधी आठवायचं त्याला? त्याचं सुद्धा कारण माहित पाहिजे. पहिलं त्या दोन बोध आहे. प्रभू दोन काम करत असतो. प्रभू दोन काम करतो. एक पहिलं मी ब्रह्म आहे. एक वेळ सांगितलं का? 10 वेळा सांगितलं का? प्रश्न मिटला का नाही? मी ब्रह्म आहे असं एक वेळ. एक काम झालं. ज्यांना कळलं, तुम्हाला त्या दिवशीच कळलं, तुम्हाला सांगितलं गुरुनी तुम्ही देह आहेत का आत्मा आहे? काय सांगितलं? आत्मा आहे. मी देह नाहीये. मी कोण आहे? आत्मा आहे. देह माझा आहे पण मी देह नाहीये. आता हे समजून घ्यायचंय का सांगायचंय मी ब्रह्म मी ब्रह्म? मनाची गरज आहे का? आमच्याकडे पूर्वी माडी होती. माडी म्हणजे 2 मजले जे असतात ना त्याला माडी शब्द वापरायचा. माडी. ते लग्न झालं थाटामाटात लग्न झालं, सर्व काय झालं. पण आता एवढी जवळी झाली मुलीची आणि नंतर एवढी जवळ झालं तर मग 2 महिने 4 महिने राहतात मुलगी. मग ती राहिली ना तर तिला मग घरात काम करावं लागत होतं. झाडायचं, काय आत उचलायचं, ते करायचं, स्वयंपाक करायचं. हा तिच्या पाठीमागे जायचं. हे मी तुझं मालक आहे बरं का, मी तुझं मालक आहे. ती लाजायची बिचारी. कोण नणन ऐकत असेल, दीर ऐकत असतील, सासू ऐकेल म्हणून त्याची पाहिजे का बसायची. आणि हा जायचा, मी तुझं मालक आहे बरं का, मी तुझं मालक आहे बरं का. आणि ती वर चालली होती काहीतरी झाडलोट करायला वर चालली होती. आज गेला जिन्यातून तिच्या पाठीमागे तुझं मालक म्हणे
ती म्हणे बावड असं वाद तेव्हाच कळलं ना. हा मूर्ख. सांगा तुम्ही आता हा दृष्टांत पटला तुम्हाला, पण मी सांगितलं कशासाठी हा दृष्टांत? हे जर कळलं नाही तुम्हाला, दृष्टांत सिद्धांत जर समजला नाही तर दृष्टांत समजून हसून काय कळून काय उपयोग आहे त्याचा? सिद्धांत कळायला पाहिजे. माझं मी ब्रह्म असं म्हणायचं आहे का समजून घ्यायचंय? एक झालं, एक काम झालं. मी ब्रह्म त्या दिवशी कळलं तुम्हाला, ज्या दिवशी टाळे लागले त्या दिवशी तो तिचा ती त्याची झालं. हे कळलं ना दोघांना कळलं. टाळी वाढली, दोघांना कळलं. तसं गुरुला आणि शिष्याला कळलं का नाही? सांगितलं त्या दिवशी तू कोण आहे, तू हे नाही, तू हे आहे, तू हे नाही, तू हे आहे. हे दिलं तरी तुम्हाला मी चिंतन स्मरण करायला लावतो का नाही? चिंतन करायला लावतो का नाही? मग चिंतन कशासाठी करायला लावतो? आता आहे का नाही? एक काम झालं का नाही? प्रबोधाचं एक काम झालं का नाही? तू कोण आहे, तू हे नाही, तू हे आहे, हे झालं. मग आता तरी प्रबोधात चिंतन का करायला लावतो? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. आता हे सांगा हे कशासाठी? आता मला असं म्हणायचंय, शत्रू आला तेव्हा हत्यार काढायचं का शत्रू नसताना? मग सांगा तुम्ही. मग आता शत्रू असताना तरच तुम्ही ते काय अनुसंधान लावायला पाहिजे ना. धूर झाला तर फुकायला पाहिजे ना. धूर झाला तरच फुकायला पाहिजे. बरं ती फुकणी कुठे ठेवतात? किती महत्वाची. एवढे लोक ओरडत होते, धूर झाला घरात, लोक बाहेर निघून चालले होते. कुठे असते ती फुकणी? एवढी महत्वाची वस्तू. बरं तुम्ही झाकून ठेवता का उघडी ठेवता तिला? तुमची फुकणी उघडी आहे का झाकलेली? तुमच्या फुकण्या. हा मग त्याचा वापर काय करायचा आहे? हा अरे प्रत्येक वृत्ती हेर झाली त्याच्या दर्शनाचा हरी. हा पंढरपूर कोणती सांगितले तुम्हाला? मग इथं दाखवली ना. पण खरी पंढरपूर कोण? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. मग त्याचा सांगा तो कुठे येतो? पंढरपूरला पण पांडुरंग आहे का? कोणी पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा, काय जे असेल ते आत्मा म्हणा, काय म्हणा त्याला काही म्हणा. पण तो आता एक दिवशी एका व्यापक आहे. मग आता तुम्हाला तुमच्या नाकातला आकाश प्रकाश आणि वायू तुमच्या पुरतं आहे का जगभर आहे? तुम्ही केवढे आहेत मग? अणु रेणूनी तुका आकाश आहे एवढा. इतकं सोपं आहे. आणि हे तर प्रोटीन बाहेर सांगितलं ना. काय महाराज आणला तुम्ही, याने तर काहीच सांगितलं नाही. तुकाराम कसा होता, विठ्ठल बाबा कसा होता, ज्ञानेश्वर कसा होता, काहीच कथा सांगितलं नाही. हा आता इथं काय सांगितलं? मन थुनी नवनीता त्याचे हे अनंता वाया व्यर्थ कथा. कथा ही कथा म्हणजे दृष्टांत ना. कथा म्हणजे काय? कथा म्हणजे दृष्टांत. कथा म्हणजे रूपक. कथा म्हणजे काय? रूपक. रूपक म्हणजे तुम्ही मुलगी पाहायला जर गेला, ती मुलगी कशी आहे तर तिच्यासारखी जी दाखवतात तिला तशी त्या रूपाची. रूपक ना. रूपक म्हणजे काय? ती नाही तशी. वर्णन. वर्णन. मग आता सांगा तुम्ही आता मग ते जे कथा आहेत हे रूपक आहे, दृष्टांत आहे कथा. मग तुम्ही पिक्चर पाहता. पिक्चर पाहताना अगोदर स्टोरी तयार करतो तो कोण असतो? तो पिक्चर तयार करणारा त्याला काय म्हणतात? डायरेक्टर जो असतो तो अगोदर कथा तयार करतो का डायरेक्ट चित्रपट दाखवतो? चित्रपट दाखवतो अगोदर काय करतो आणि नंतर. आणि जर समजा ते चित्रपट तयार केलं नसतं आणि टीव्हीवरती कथा जी असते असे वाचून दाखवली असती एखाद्याने तर तुम्हाला गोडी निर्माण झाली असती का? कळली असती का? इंटरेस्ट वाटला असता का? नाही. मग आता सांगा तुम्ही, राम अगोदर जन्माला आला का अगोदर कथा लिहिली? मग ती कथा रूपक आहे का काय आहे? पण ते तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला त्याच्यात जास्त आनंद वाटणार नाही, तुम्ही ती तसं त्या पद्धतीने वर्तन करणार नाही. तसं ती घटना आहे. ती वास्तविक पाहता भारतामध्ये पहिली घटना जर लिहिली असेल ती वाल्या कोणीने लिहिलेली, म्हणजे वाल्मिकी ऋषीने पहिली घटना लिहिली. दुसरी घटना जी लिहिली ती व्यासाने लिहिली आणि तिसरी घटना आंबेडकरांनी लिहिलेली. विचारा तुम्ही घटना म्हणजे काय? काही नाही. आदळचं पुत्र बीड खात संविधानामध्ये आहे मग बरं जाऊ दे. घटना तरी माहिती आहे का? बरं त्यावेळचं जे रामायण आहे त्यावेळच्या काळातील लोकांना तसं वागण्यासाठी तसं वर्तन करून दाखवलं का नाही त्यांनी? म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगतात?
कोणासारखं वर्तन करायचं? रामासारखं वर्तन करायचं आणि श्रीकृष्णाचं लीलेचं वर्णन करायचं. श्रीकृष्णाचं काय करायचं? लीलेचं वर्णन करायचं. वाघाने सांगितलं त्याचं सारखं, नाही तर मार खाणार. हा हा नाही आई बाबाचं काय म्हणतो, कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो. मग सांगा तुम्ही आता ते फक्त वर्णन करण्यापुरतं आहे का नाही? मग आता सांगा रामायण खरं का खोटं? वादाचा प्रश्न आहे. आता का होऊन गेलो माहितीये का? ती घटना माहितीये का? ती घटना जी आहे ती घटना आता आंबेडकरांनी ती घटना तशीच लिहिलेली, तशीच, फक्त पात्र बदललेले आहेत. जसं रामाचं पात्र होतं रामायणामध्ये वाल्मिकी ऋषीने केलेलं आणि जे व्यासांनी लिहिलं तोच तसंच, तीच घटना तशीच घटना लिहिलेली. आता सांगा तुम्ही आता आपण नेमकं काय करायचं? काही नाही, कोणी विचारत नाही. झाला आमचा प्रबोध झाला. प्रबोधचे विनय कळायला पाहिजे. वास्तविक पाहता पार्वतीला हे ज्ञान सांगत असताना मच्छिंद्राने पूर्ण ऐकलं, हे ज्ञान पूर्ण ऐकलं. तुम्ही जसं ऐकलं ना तसं मच्छिंद्राने पूर्ण ऐकलं. पण जेव्हा कळलं कोणाला? शंकराला कळलं, अरे यांनी नुसतं ऐकलेलं, यांनी नुसतं काय केलं? हा, तुम्ही सुद्धा नुसतं काय केलं? जेव्हा कळलं काय काही उपयोग नाही तुमचं, एवढं ऐकून उपयोग नाही म्हणजे जा, अजिबात उपयोग होणार नाही. जा, शाप दिला नुसतं ऐकून तुला बरोबर होणार. शाप दिला नुसतं ऐकून. आता परमार्थ काय तर उलटा हरिपाठ पाठ आहे. हरिपाठ काय आहे? आता आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराज हे तुम्हाला आमचा उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. उघडा मंत्र हा महामंत्र आहे. सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र जर असेल तर कोणता आहे? पण कोणासाठी येतो? सर्वांसाठी. खाना पिणारा पापी चांडाळ सगळ्यांसाठी येतो, लहान थोर सर्वांसाठी. पण आमची माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लादले आणि निवृत्ती दिले. गुड म्हणजे काय? सिक्रेट, गुप्त. आणि मग अजून काही म्हणतात एखादी कानात मंत्र देतात. इकडे जरा हे बघ शास्त्र काय सांगतं. हा, इथं शास्त्र म्हणजे बात आहे, ब्रह्म तो सत है लेकिन भक्ती के हात है, प्रेम बिन पाहत नाही लेकिन ब्रह्म तो. अरे कसं काय हो? इतका सोपा प्रश्न आहे. बोलतं कोणाला येईल हो? बाबा बाबा, कारण बोलणारा तोच आहे ना. बोलणारा कोण आहे? तोच आहे. म्हणून बोलतं कोणाला येईल. बोली बोलता गोड वाटे, करणी करता कीर कापे महाराज. हा, बोलणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे. भूधर बाबा आले पुढेच आणि आम्हाला काय म्हणे, अरे म्हणे 2 रुपयाचा रंग देऊन टाकायचा. आमच्या त्या खोल्या होत्या ना, 2 रुपयाचा रंग देऊन टाकायचा. बाबाने गप्प बस, त्यांना बी कळतो ना. त्यांच्या खोली, त्यांचं जे घर आहे ते चांगलं दिसावं असं त्यांना वाटत नाही का? चांगलं दिसावं त्यांना वाटत नाही. आणि बरेचशी मंडळी आहे ना खरं बोलल्यामुळे आपल्यापासून लांब जातात. पण नुकसान कोणाचं होतं? मग सांगा तुम्ही. आता हे जे कोणाला कळत नाही, कोणाला कळत नाही. आता उलगडाच व्हायला पाहिजे. जोपर्यंत असा पूर्ण उलगडा होत नाही आपल्याला, एक एक शब्दाचा उलगडा व्हायला पाहिजे. आता तुम्ही साधा आपण तो शब्द वापरला ना, कोणता? कबीराचं ते दोहा, बीज का बीज काय काय होतं ते? बीज बीज सुरुवातीला कबीर कहे बीच में पवन का खंबा. आवत जावत कोई नाही देखत यही बडा. आता बीच पाहिजे का बीज पाहिजे? बीचच म्हणतात सर्व. ज पाहिजे, ज बीज, बीज ज पाहिजे, बीज. तो तुमचं जसं आहे ना. सांगा तुम्ही, तुमचे हवा कोण हलवतो? तुमचा जो प्राण कोण हलवतो? हलवणारा कोण आहे? तोच तुम्ही आहात. भगवंत नाही, तोच तुम्ही. भगवंताने नाव ठेवलेले आत्मा, भगवंत, विठ्ठल, पांडुरंग, इथं नाव ठेवले ओळखण्यासाठी.
तोच तुम्ही आहात, तोच वस्तू तुम्ही आहात. माझं काय चिंतनाला बसा, मी तर काही गोष्टी चिंतनाला बसायला लावतो आणि काही वेळेस काही नळ्या वाढतात असंही म्हणायला लावतो, पण कोणी उलगडा करून घेत नाही. कारण बाबा काय म्हणत होते, म्हणतो बाबा असं लोक डोळे लावून बसतात. बाबांनी घाल शब्द वापरला, मी तो शब्द वापरत नाही. असे डोळे लावून बसतात. ते म्हणे काय बात होते, कशासाठी बसतात हे जर माहीत नसेल. बरं मी ब्रह्म आहे हे दृढ करण्यासाठी बसायचं आहे. हा, तुम्ही आता शेतकरी माणसं आहे, तुम्ही जे उपणतात कशासाठी उपणतात? अजून एक दुसरी क्रिया आहे. एक जण उपणतो आणि ते फोरकट लांब जातं आणि तो जवळ बसायला असतो, तो काय करतो? त्याच क्रिया आहे तिथं, इथं त्याच क्रिया आहे. दुसऱ्याने तुम्ही रोज जे आता सांग, कणीस पहिले ज्वारीचे कणीस कापून आणायचे, खड्यावर न्यायचे, मळणी करायची, मळणी करायला धार द्यायची, धार द्या भूस निघून जायचं. हां, आणि तो परत काय करायचं, बोंड बाजूला काढायचे. कशाने? त्याला काय म्हणायचं ते? हातनी मारायच्या, म्हणजे तो बोंड बाजूला काढायचा, भूस उडून जायचं आणि ती रास आहे घरी आणायची. घरी आणायचं तसं तुम्ही गिरणीवर मांडवते का? नाही. काय सुपात आता पोरीनं सुप धरता येत. हा, सूप धरता येत नाही. या जुन्या बाया आहेत ना, ते बरोबर असं केलं का पोरकट बाहेर आणि असं तिरपा झटका दिला का ते कडे. आता कुठे येतं, आता सर्व रेडीमेड. अहो मेथीची भाजी सुद्धा हे मिळते, पुण्याला बॉम्बेला गेलं तर निसून मिळते सर्व. गहू सुद्धा सर्व असं. आता तुम्ही तर असं ऐकलं, गहू बी आणायचे नाही, डायरेक्ट आटाच आणायचं. चपातीची मशीन आता तर डायरेक्ट चपात्या मोजून आणायच्या, फक्त भाजीच करायची. हा, पहिले पाणी विहिरीवरून आणायची, पहिले पाणी विहिरीवरून आणायचे हंड्यावर. हा, आता डायरेक्ट कुठं आलं? नळ आलं. नळनी डायरेक्ट आत, डायरेक्ट आत आलं. तर मी म्हणतो डायरेक्ट अशी नळी लावतील कोण. किती सोपं. मग तसं इथं सुद्धा ब्रह्मज्ञान इतकं सोपं. फक्त भ्रांती घालवायची. कोणाची घालायची? जीवाची भ्रांती घालायची. वास्तविक पाहता तुम्हाला एक प्रश्न असा सांगितला, देह जड आहे, पण देह जड आहे म्हणजे चुक कोणाला कळतं? तो शोध घ्यायला पाहिजे का नको? लोखंड जड आहे का चेतन आहे? लोखंड जड आहे, पण जड हे म्हणणं बरोबर आहे. पण एक तुकडा जर तिकडे टाकला अग्नीमध्ये टाकला तर इकडे चटका बसणार नाही का? थोड्या वेळाने मग जड आहे, मग कसं काय चेतन झालं ते? त्याला कणाकणाने झालंय ते. मग तसंच चैतन्य देह जरी जड आहे, देह जरी जड आहे. आता बघा कुठे ते दोन पोर आहे, म्हणजे त्यांचं पोट आहे ना याला चिटकलेलं आहे, दोघं असे. त्याला त्याचे पाय वेगळे, याचे पाय वेगळे, याचं हे धड वेगळं, त्याचं धड वेगळं. फक्त इथं पोटाजवळ चिटकलेले आहेत. एकाने खाल्लं तर दोघांचं पोट भरतं, पण दुःख सुख ज्याचं त्याचं वेगवेगळं आहे. त्याच्या पायाला जर चिमटा घेतला तर त्याला संवेदना कळते, त्याच्या पायाला घेतला तर त्याच्याच संवेदना कळते. हे सूत्र कसं काय बुवा? हा, अर्ध मोबाईल होतो माणसाला, म्हणजे इकडची बाजू जाते. ही यंत्रणा काय बुवा नेमकं? हा, हे सर्व ईश्वर निर्मिती, हे सर्व ईश्वर निर्मिती. फक्त तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ नका, मी करता बनू नका. डिसिजन घेऊ नका म्हणजे करता कोणत्याच कर्माचा. आता बघा, मी काल ती याला ऑटोमॅटिक गाडी होती, ती बाईने ती लावून दिली ती गाडी आणि अशी, आणि ती लागली जो गाडी चालू आहे. तिथं काय असेल ते मॅनने सांगता येणार, विज्ञानाने शोध लावला आणि मी प्रत्यक्ष पाहिली याला महामार्ग, तो कोणता? समृद्धी. आणि ती गाडी आहे ना, ती झोप लागून गेली तर ती गाडी हळूहळू अशी गेली, ट्रॅक बदलत आणि शेवटी जो मोकळा पट्टा असतो ना, गाड्या उभ्या करायच्या आणि ती हॉर्न द्यायला लागली गाडी. ती गाडी काय हा म्हणजे तिने काय केलं ते काहीतरी केलं आयडिया ती, म्हणजे विज्ञान किती प्रगत केलं.
विज्ञान किती पुढे गेलं. मग आता त्या विज्ञानवाल्यांनी जर समजा सांप्रदायिक पद्धतीने हे जर ऍक्सेप्ट केलं तर किती लोकांचा उद्धार होणार आहे. आपल्याला ते ज्ञान नाही म्हणून आपल्याला सांगता येत नाही. ते तर तेही सांगू शकते याचा संदर्भ एवढं समजून घ्यायचं. मग स्वामी विवेकानंदाला एवढं महत्व का बरं आलं त्यावेळेस, कारण तो सुशिक्षित होता आणि त्यांनी फक्त आपल्या मनाला तुम्ही प्रश्न करायचा ज्या वेळेस तुमच्या डोक्यात विचार यायला लागले का दुःख होतं आणि ते विचार बंद करणं तुमच्या हातात आहे. काय तुम्ही ती पाठी अशी धार द्यायची बरं का. वारा असला तर का वारा नसताना सुद्धा. मग वारा असला तरच भूस आणि धान्य बाजूला होतं ना. मग तुम्हाला सार आणि आसाराचा विचार करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. धार धार वारा. वारा म्हणजे काय तुम्हाला दिले साधन ते या साधन हे तुम्ही किती दिली देवाची गोष्ट सांगा. लोक आता जो तो सकाम बुद्धी हे करतंय काय सकाम बुद्धीने कर्म करतोय. सकाम बुद्धीने निष्काम कधी होणार. तुम्ही निष्काम बुद्धीने कर्म करा मग त्यात तुम्हाला काहीच बेने पाप बी नाही पुण्य होणार. पाप बी नको पुण्य बी नको आम्हाला. पाप पुण्य काय अंगी लागून देते ती प्रमाण येते बघा. ते पाप बी लागू देत नाही आणि पुण्य बी लागू देत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. हा म्हणजे लागू न देती पाप पुण्य अंगा. पण केव्हा काय व्हायला पाहिजे अग्निरूप व्हायला पाहिजे ना. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नी म्हणजे चैतन्य, अग्नी म्हणजे ब्रह्म, अग्नी म्हणजे आत्मा. आत्मरूप व्हायला पाहिजे ना. म्हणून आत्मरूप गणेश केले स्मरण सकळ विद्येचे अधिकरण. इथं आतलं गणित सोडायचे. दुःख तुम्हाला आत आहे का बाहेर आहे. हा एक आजीला विचारलं मी आजी बरं आहे का. काय सांगू भाऊ ती अशी सून बोलली माझ्या काळजाला असं भोकं पडले. सांगा तुम्ही दुःख आत आहे का बाहेर आहे. सर्व आतच आहे. म्हणून आत झाली मात विश्वात सर्व ठाई मग ते ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवाला येईल. मग सांगा तुम्ही ब्रह्माचा अनुभव आत घ्यायचा का बाहेर घ्यायचा. सकाम बुद्धी अजिबात वापरू नका. निष्काम व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही निष्काम होत नाही तोपर्यंत सांगा तुम्ही द्रौपदीला वस्त्र हरण करत होते ती सकाम बुद्धीने म्हणजे सामर्थ्य तिला मी. पण ज्यावेळी ती निष्काम झाली सर्व भार कोणावर टाकला. तसं तुम्ही आपण जोपर्यंत सर्व भार कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. सर्व काय व्हायला पाहिजे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. सर्व काय व्हायला पाहिजे सर्व तेच. सर्व आपलं दूध ओतू गेलं का ओतू गेलं ना आपल्या हलगर्जीपणामुळे तर म्हणतात कृष्ण अर्पण. हा तेल सांडलं शनीला पोचलं म्हणून तसं नाही ना. म्हणून का अगोदर निरीच्छ होता संकल्प विकल्प जिथे उठतात ना. ये नरा आत बघ जरा जीव हा खरा नवी ही माया ही बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया वरी वरी मेघ अंबरी उठली. बघा या उपमा तुला त्या कळतील. ज्या वृत्ती उठतात ना आपल्याला त्या वृत्ती लगेच निवृत्त व्हायला पाहिजे. वृत्ती आहेत ना तिथं डायरेक्ट जसं आता त्या शोध लावला ना की ते असं जमिनीमध्ये ते जे लोक असतात विरुद्ध काय त्या अतिरेकी ते असे बॉम्ब असं बॉम्ब येतं बॉम्ब असे पेरून देतात. मग आता यांना जर माहीत झाली काय करतात ती जागेवर काय करतात त्यांना निष्क्रिय करतात ना. निष्क्रिय मग तसं आपली वृत्ती उठली का त्याला निष्क्रिय करता यायला पाहिजे. वृत्ती तुम्ही ते बंद विचार बंद होणार नाही. आणि विचार बंद करण्यासाठी नड्या ओढूच नका. विचार बंद करण्यासाठी अहो माया त्याची ब्रह्म ब्रह्म त्याची माया. तुम्ही कसं काय ते विचार बंद करणार. फक्त तुम्हाला एक गोष्ट असेल तुम्ही त्यांना सांगू शकता का इथं असं ते बॉम्ब ठेवू नका असं. अहो त्यांचं कामच ते. त्यांचं कामच ते. तुमचं काम काय डिस्पोज करायचं काय करायचं आहे. मग तसं तुम्ही आपण नेमकं काय करतो कोंडून जातो. काय कशासाठी कोंडला ते माहीत पाहिजे. कोंडून असं की नाही कशासाठी डिस्पोज करण्यासाठी कोंडत होतं बरोबर आहे. ठेवू नका बुवा येऊच नाही ते विचार माझ्या मनात त्यांनी ठेवूच नाही ऐकतील का ते.
अतिरेकी ऐकतील? त्यांचं कामच ते आहे ते. मग आता मायेचं कामच ते भगवंतापासून तुम्हाला बाजूला करणं. मायेचं कामच ते आहे. तुम्हाला काय करायचं? हा, माया बडी डाकणी काटकणीच्या काय गभीर विचार आहे काय करे सांगा तुम्ही. परीक्षा कोण घेतं? शिक्षक घेतो. परीक्षा कोण घेतं? आणि 100% निकाल लागावा असं कोणाला वाटतं त्या वर्गाचा? शिक्षकाला वाटतं ना. परीक्षा कोण घेतो? मग प्रश्नपत्र तोच काढतो ना. सोपी काढायला पाहिजे का अवघड काढायला पाहिजे? 100% रिझल्ट लागावा असं वाटत असेल शिक्षकाला तर प्रश्नपत्रिका सोपी काढायला पाहिजे का अवघड? काढतो का सोपी? बरं जाऊ ना का अवघड बस. मग आता पास आणि नापास करायचं काम कोणाकडे? मग पास करायला पाहिजे म्हणून. तेच मायाचं भगवंताचं काम. मायाचं कामच ते म्हणजे त्या शिक्षकाचं कामच आहे खरोखर रिझल्ट लागायला पाहिजे. 100% अपेक्षा आहे रिझल्ट लागावा असा. पण खरा पास व्हायला पाहिजे का खोटा? म्हणून देव सुद्धा तुम्ही आता ती चाळणीने बी चाळतो ना आपण चाळा असतो. म्हणजे जे जाड आहे जे खरं आहे ते वर राहायला पाहिजे ना. चांगलं जाड बियाणं ते पेरायला वापरतात आणि खाली गळून जातं ते वापरत नाही. तसं इथं शिक्षक सुद्धा तसं इथं भगवंत सुद्धा ती चाळणी म्हणजे माया. माया तुम्हाला चांगलं परीक्षा घेईल तुमची माया. हो दत्त म्हणून येतील तुम्हाला राग येईल म्हणून तुकाराम महाराज मारलं अमुक मारलं ढंग मारलं हे काय परीक्षा आहेत त्या कोणाच्या आहेत? त्या मायेच्याच परीक्षा आहेत त्या. फक्त आपण इथे एकच भूमिका घेऊ शकतो. आपण करता बनू नये. करता बनला का सापडला. करता बनला दुःखाला कारण झाला. कोणत्याच या गोष्टीचं कार्य करता होऊन मोठे या दृष्टी जगतामध्ये बरं दादा हे खरं आहे का? हे जग खरं आहे का? स्वप्न खरं खोटं? फटकणी म्हणून मोकळा जातो आपण. स्वप्न काय आहे? खोटं आहे. स्वप्न हे सांगा तुम्ही. खरं देव करायचं असेल ना लोक सबसिड्या मागतात किती सुद्धा हो. आम्ही एकादशी नाही केली तर चालेल का? आम्ही एकादशी नाही केली तर चालेल. हे माळकरी असून तर एकादशी करत असेल तर नाटकात काहीच उपयोग नाही. मी नाही सांगत बरं का. 4 वेळेस भीम होता ना भीम त्या भीमाचं काम लई अवघड होतं. पण त्याने सांगितलं तुम्ही मला सबसिडी द्या बरं का. सबसिडी द्या मला. पण कशी सबसिडी दिली? मग वर्षातून एकच वेळेस. पण आजची जी एकादशी आहे ना ही कोणती एकादशी आहे? निर्जला. वर्षातून एकच वेळेस करा पण अशी करा मग एकच दिवस. काही करायच्या बाहेर निघू नका. सारखं काहीतरी वाचत बसा काहीतरी करत बसा. एक दिवस काढायचा फक्त. सबसिडी आहे ना वर्षभर. मग करा ना किती बी. मग 1 तास करा नाही ते एकादशी करा. आपले ज्ञानी लोक काय म्हणतात एकादशी म्हणजे याचा अर्थ असा आहे पळवाट काढतात. अहो मला ज्यावेळेस माळ घातली त्यावेळेस भाव आणि भाऊ हे व्रत आहे बरं का. एकादशी काय आहे? व्रत आहे एकादशी. हां आता मी माझं अन्नामध्ये किती काय तर माहिती म्हणतो सांगितलं असेल तुम्ही. अन्न ते ज्यावेळेस ते वनवासात होते ना हे सर्व वनच होत होते. 5 भाऊ ते वनवासात असताना या बामणाकडे थांबले. त्या नगरीमध्ये थांबले बामणाकडे. तिथं एक राक्षस होता आणि त्या राक्षसाला कितीतरी खंडी अन्न लागायचे. राजाला सांगितलं तुझ्या सर्व लोकांना खाऊन जाईल मी. पण त्याने काय केली विनंती केली म्हणजे मग एक करायचं मला एवढं खंडी अन्न आणि त्या एक माणूस रोज खायला द्यायचं. मला काय रोज खायला द्यायचं. हे जे बामणाकडे होतं ना पण त्यांचा नंबर लागला. सर्व काय तयार पण कोणी जायचं की बाई म्हणे मी जाते तो तुम्ही जातो मुलगा म्हणे मी जाते असं. आणि त्यांच्याकडे आश्रयाला होते. मग कुठची माता गेली ते सांगितलं तुम्ही असं करता आमचा एक मुलगा आहे त्याला पाठवतो तुम्ही काही जाऊ नका. तुम्ही आम्हाला आश्रय दिलेला आहे म्हणून तुम्हाला मी आश्रय देतो. अहो पण तुम्ही आमच्याकडे असे आले आणि ते माहीत होतं. मग ती बैलगाडीने याला पाठवलं. बरं तिथे गेल्यानंतर काय होतं माहिती तो मोठा चौथारा होता. हे एवढं शिजवलेलं अन्न त्या चौथारा तो अगोदर स्वच्छ करायचं. कोणी तो माणूस आलेला आहे त्याला तो राक्षस खाणार आहे त्याच माणसाने ते सर्व ओटा साफ करायचा. याने ते साफ केलं स्वतःने आणि ते तिथं ठेवलं आणि स्वतः खायला बसला. कोण? हा तो आला
आणि तो याला इतकं मारलं याने वर सुद्धा मार केलं आणि खातच राहिला आणि सर्व खाल्ल्यानंतर मग याने उचलला आणि त्याला मारून टाकलं आणि ये शिजवून टाकलं त्याला. कोणी मारलं काय मारलं आता हे कशात सांगितलं. आणि तुम्ही सुद्धा जोपर्यंत बकासूर मारत आहे ना तोपर्यंत काही वेळ बसताना कारण की लक्ष अर्थ वाच्यार्थ कळायला पाहिजे ना. अहो मग आता हे संविधान आहे ना, हे संविधान आहे, घटना आहे, घटनेचं ज्ञान पाहिजे ना. सांगा तुम्हाला आपल्याला भारताच्या लोकांना घटना माहिती आहे का आणि ते कोणत्या गुन्ह्यामध्ये आपल्याला अटक करतात तो गुन्हा तुम्हाला माहिती आहे का. आणि जर माहीत असलं तुम्ही केला असता का तो गुन्हा मग अगोदर समाजाला त्यांनी ती घटना शिकवायला पाहिजे. शिकवता का. अहो ते जर शिकवलं वकील लावायची गरज नाही ना. हा तुम्हीच पंचनामा चुकीचं करतात आहे घटनेमध्ये असतात पंचनामा काय नाही. म्हणून इथं का सांगा ती शासनाला कळत नाही का. आहे ती योजना सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये घटना आहे बरं का. पण आपल्याला मी सांगत नाही कोणी त्यांनी एक लावून द्यायला पाहिजे ना. किंवा एक माणूस एक गाव घेऊन टाकायचा त्यांनी सांगायची घटना हा समाजाला का सांगत नाही. मग इथं तसंच गोड आहे ना. या घटनेचं सुद्धा जीवब्रह्माचं ऐक्य ही घटना आहे. जीवब्रह्माचं ऐक्य ही घटना आहे. म्हणजे तुम्हीच देव आणि जोपर्यंत तुम्हाला पटत नाही मी देव आहे असं तोपर्यंत जग देव आहे तुम्हाला कसं पटेल अगोदर. हा जसा चष्मा असेल अगोदर आपला चष्मा बदलावा देऊ दुसराचा. मग आम्ही तुमचा चष्मा बदलतो का आमचा बदलायला पाहिजे अगोदर आम्ही नाही ना. आम्ही तुमचा चष्मा बदलायला निघालो आमचा कसा बी असू द्या म्हणजे आम्ही कसं वागायचो. हा असून या ठिकाणी दोन गोष्टी अशा आहेत. फक्त साधन जे दिले आहेत ना हे साधन कशासाठी दिलेलं आहे हे माहिती पाहिजे. दृष्टांत तुम्ही ऐकलं असेल काय केलं होतं एक PSI होता PSI तो ड्युटी असतात त्यांना दिवस पाळी रात्र पाळी. ते एका दिवस नाईट होती म्हणून जेवण बिवण केलं याने आणि ड्युटीवर चालला होता. पण चोरांनी त्याला रस्त्यावर अडवला. पण तो आता त्याला ट्रेनिंग दिली होती सर्व कराटे बिराटे खेळायला. त्याने असं कराटे बिराटे खेळलं का नाही. पण ते 4 जण होता हा एकटा होता. याच्या अंगावर कपडे सुद्धा ठेवले नाही काढून टाकले कपडे. तिथून पळाला डायरेक्ट तिथे गेला ऑफिसला. तिथे ड्युटीवरचे म्हणे साहेब तुम्ही अशी परिस्थिती 4 होते 4 एकाला मी दिलं नाही म्हणे अंगावर कपडे ते फाटू द्या म्हणे कपडे. ते म्हणे पण 4 दिले पण तुमच्याकडे तुम्ही एकच जर समजा नुसतं काय केलं असतं हवेत जरी फायरिंग केली असती तर एक बी जवळ थांबणार. ते बरं झालं मी लपून ठेवलं होतं म्हणे. तशीच गमत आमची अशी. ते जर लपून ठेवलं साधन जर तुम्ही लपून ठेवलं हा देवाचं नाम जोपर्यंत देवाचं नाम आणि रूप पर्यंत तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साधनाचा वापर करा. साधनाचा वापर कसा करायचा हे सुद्धा विनियोग समजून घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत मार्गक्रमण ज्ञान सांगू शका मनुष्य. कारण की 2 गोष्टी ज्ञान किती सांग. आता सांगा यांच्या घरी तुम्ही आला काय नामदेवराव काय दरवाजा चांगला सागाचा वापरा ना आणि आपण काम पूर्ण करून टाका ना. हे सांगा किती पैसे लागले तुम्हाला. हा त्यांना कळत नाही. मग तसं आता आम्ही जे सांगतोय मग त्यांनी बी अडचण सांगा पाहिजे ना. वा वा बरं झालं असं उदार मानून भेटायला पाहिजे आम्हाला 2 पैसे अडचणी द्या बरं. हा मग तसं तुम्ही पण जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत कसं काय मार्ग मोकळा होईल. तुला नवीन ठिकाण जायचं. आता हे काल रात्री आमचं ते पाहुणे आले तिकडनं ते म्हणजे तुम्ही लाईव्ह हे टाकून द्या म्हणे मॅप काय टाकून द्या म्हणे. टाकला पण त्याचं ओपन होत नव्हतं. मला काय माहिती मी बिनधास्त झोपलो. पण त्याला पत्ताही माहिती नाही. त्याला पत्ता माहिती नाही नागापूर अमुक कारण काय टाकून मोकळं झालो मी. पण मला वाटतं ह्याला 5 वाजता निघाले नाशिकहून आता 10 साडे 10 झाली यायला पाहिजे होतं. लावलं पण त्यांना ते म्हणे अहो आम्ही इथंच फिरतोय म्हणे. काय पण नेमकं घर कुठे ते माहिती नाही. मग तुम्ही कुठे मग त्यांना दवाखाना. अरे म्हटलं लई मागे तुम्ही पुढे या. आता हे सांगितलं काय असेल तुम्हाला निसर्ग मॅप टाकून सुद्धा काही उपयोग कारण तो जो ओपन झाला नाही म्हणजे तुम्हाला हे सांगून सुद्धा मी तो उपयोग नाही ना. ती क्रिया कसं करायला पाहिजे सांगायला पाहिजे ना. क्रिया करून दावी ती अंगी नाही ओपन झाला तर
नाही डोक्यावरून गेला. आता मी टाकतोय काही म्हणतात मला आपण तुम्ही लई आम्हाला कळत नाही काय 2-3 वेळा वाचा मग. आता मी टाकलेलं जीवब्रह्माचं ऐक्य कसं आहे ते सांगायचं. अजून दगडाचा जेव बोलील बघतात ते टाकलेलं आहे. पण कोण वाचेल? तुम्ही वाचतात म्हणा आणि तुम्ही मला सांगतात जय हरी काय म्हणजे मग वाचलं यांनी सांगा तुम्ही. आता याला एकच करायचे खरोखर गरजू पाहिजे. दादा यायचं चूक नाही हो म्हणजे करू नये असं सांगितलं. जग चालतं ऐसा चल, जग चालतं ऐसा बी न चल, ऐसा विचार न चालतं काय बी नवं चल विचार. अजून बाबा तुम्हाला एक उलगडलं नव्हतं. बाबा एक सांगायचे म्हणजे काय कसं करायचं बुवा. संसार असूनही संसारी नाही, संसारी असावे असूनही नसावे. अरे संसारी असावे ना असून नसावे म्हणजे कसं काय बुवा. मग बाबाने उत्तर दिलं बँकेचे काय सगळे पैसे असतात का नसतात, अशासारखे नसल्यासारखे कसे या संसारामध्ये. तुम्ही आपल्या घरामध्ये नोकरासारखं आपण काम करायचं. पूर्वी सालानीकडे राहायचं ना, सालपूर राहायचं ना. मग ते एक नवीन माणसाला माहिती आहे का त्यांचे भाऊ आहे का कोण आहे. पण ते काम कसं करायचे ते त्यांचे म्हणून करायचे. पण ते त्यांचं आहे त्यांना माहित होतं का नाही. आपण याच्यापासून वेगळे. तसं इथं संसारी असावे असेल नसावे. इथं तर काय वा हो काय तिथं घाण झाली अमुक झालं टमुक झालं बोलू नये असं नाहीये. फक्त ती जर आता मी घरी सुद्धा आपल्या घरातलं सुद्धा सांगतो घरात कटकट व्हायला लागले ना फक्त मौन धरायचं. मौन धरायचं. कारण इकडनं एक शब्द गेला तिकडनं 2 येतात. नाही तर मग शुद्ध सांगतो बाहेर निघून जायचं. ते बंद करू मी बोलायचं मला काही ते थोडंफार. तुमचं तोंड पाहायला तुम्हाला असं लागेल का? तुमचं तोंड तुम्ही पाहू शकता का? कारण आपलं तोंड आपण पाहू शकत नाही. आणि जे पाहता तुम्ही ते कोणाचं पाहिलं तोंड तुम्ही ते आपलं तोंड आहे का? नाही, आपलं तोंड पाहू शकत नाही. संस्कृतमध्ये मला येत नाही ते ज्यांना माहीत असेल. नदी स्वतःचं पाणी स्वतः पिते का? झाडं स्वतःचे फळं स्वतः खातं का? स्वयं खादंती फलानी वृक्षा असं काय ते संस्कृतमध्ये तसं इथे खरोखरच जर तुम्ही आपण जर समजा स्वरूपाची एकरूप झालो ना ताण भूक सुद्धा विसरून जातो. ते बसणं वेगळं. सुख पाहिजे असलं तरी विचारच करायचं नाही. पाणी आहे का? नाही तोपर्यंत संदर्भ लागतात. आणि जोपर्यंत मी शंका विचारत नाही ना तोपर्यंत त्याचा निष्कर्ष बी निघत नाही. निशंका कोण विचारत नाही. बरं कितीतरी शंका आहे तो स्वादिश. आता पंढरपूरची यात्रा आली किती लोक चला 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 चला. पण का जायचंय बुवा हा तेवढा तर प्रश्न व्हायला पाहिजे ना. तुमचं काय मत आहे? का जायला पाहिजे? कारणाशिवाय तर आता आज एवढं लोक आले तुमच्याकडे कारण कमी ना कारण. मग आता तुम्ही पंढरपूर जाता काय कारण बुवा? बरं जे कामासाठी गेले ते काम झालं का? आणि नाही झालं तर मग का झालं नाही? चौकशी काही. दवाखान्यात गेलं तुम्ही पेशंटला घेऊन फरक पडला का नाही पडला? का भाऊ का विचार करत नाही? काय कारण काय हो? न विचार करायला कारण काय? लोकांना नको विचारा तुम्ही. पण ज्या शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेले ते शिक्षकाला तर विचारलं पाहिजे ना. मग मी बोलतो मग खानदानी असेल तर उत्तर देईल. रिझल्ट पाहिजे ना. रिझल्ट पहा तुम्ही.
हा ते म्हणजे चालू आहे. किती दिवस बरं हे पाठवतो ना, मला मी कोणाला वाटत असेल का पाठवतो, मी माझ्यासाठी पाठवतो. नदी वाहते ना, नदी वाहते हा तिचा गुणधर्म आहे का उपकार करते? हा मग कीर्तन प्रवचन करता ते उपकार करता का त्याचा गुणधर्म आहे? हा उपकार आहे का? उपकाराची भाषा कोणी बोलायचीच नाही. एक हे पंचतत्व की काया नगरी बीच पवन का खंबा, आवत जावत कोई न देखे बडा लोक. अजून परत आपल्याकडे पत्थर पूजे से कुछ ना मिले, पुस्तक पढ़े से मिले ना मिले ज्ञान, मंदिर जाने से अगर भगवान मिले तो पुजारी आपसे क्या मांगे दान.